आफ्टरनून क्लास. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्स्ट्रॅक्ट अँड गायनेकॉलॉजी मधला फिजिओलॉजी ऑफ द नॉर्मल प्युपेरियम हा टॉपिक बघणार आहे. तर या टॉपिक मध्ये आपण प्युपेरियमचे डेफिनेशन, इव्हॉल्युशन ऑफ द युटरस अँड अदर पेल्विक स्ट्रक्चर, जनरल फिजियोलॉजिकल चेंजेस काय होतात ड्युरिंग द प्युपेरियम पिरियड अँड मॅनेजमेंट ऑफ द प्युपेरियम अँड मायनर अलाइनमेंट्स हे बघणार आहेत. तर पहिले डेफिनेशन काय प्युपेरियमची. प्युपेरियम इज द पिरियड फॉलोइंग चाइल्डबर्थ ड्युरिंग विच बॉडी टिश्यू स्पेशलाइज द पेल्विक ऑर्गन रिवर्ट बॅक अप्रॉक्सिमेटली टू द प्री-प्रेग्नंट स्टेट बोथ ॲनाटॉमिकली अँड फिजिओलॉजिकली. तर प्युपेरियम मध्ये काय होतं, प्युपेरियम हा एक पिरियड असतो 6 आठवड्यापासून तर 1 वर्षापर्यंतचा. ह्याच्यामध्ये काय होतं, चाइल्ड बर्थ डिलिव्हरी झाल्यापासून मदरच्या बॉडीमध्ये काही चेंजेस व्हायला सुरू होतात. चेंजेस व्हायला म्हणजे जे युटेरसची साईज इन्क्रीज झालेली असते, जे फंडस असतो किंवा पेल्विक बोन असतं त्याची साईज इन्क्रीज झालेली असते, ते रिवर्ट बॅक होतात. रिवर्ट बॅक कसे होतात, प्री प्रेग्नंट स्टेट मध्ये. प्री प्रेग्नंट म्हणजे जशी मदर नॉर्मली होती प्रेग्नन्सीच्या आधी जी साईज होती त्या साईज मध्ये येतात, त्यालाच बोलतात प्री प्रेग्नंट स्टेट. त्या स्टेट मध्ये येते कशी, ॲनाटॉमिकली म्हणजे स्ट्रक्चरली आणि फिजिओलॉजिकली, म्हणजे त्याच्या फंक्शन नुसार पण आणि त्याच्या स्ट्रक्चर नुसार पण प्री प्रेग्नंट स्टेट मध्ये ते ऑर्गन किंवा टिश्यू प्री प्रेग्नंट स्टेट मध्ये नॉर्मल स्टेज मध्ये येतो, त्या कंडिशनला बोलतात प्युपेरियम. ही आहे डेफिनेशन. तर पिरियड असतात प्युपेरियमचे, त्याचे 3 फेज मध्ये डिवाइड केलेले आहेत, इमिडिएट, अर्ली आणि रिमोट. इमिडिएट म्हणजे विदिन द 24 आवर्स, अर्ली म्हणजे अप टू द 7 days अँड रिमोट म्हणजे अप टू द 6 weeks. हे पिरियड्स ऑफ ॲब्रेटर्निटी डिवायडेड इंटू 3 types किंवा 3 parts, इमिडिएट, अर्ली अँड रिमोट. 24 hours, अप टू 7 days अँड अप टू 6 days. नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन होतं, इव्हॉल्युशन ऑफ द युटरस अँड इव्हॉल्युशन ऑफ द अदर पेल्विक ऑर्गन. एक एक करून बघूयात आपण. पहिले इव्हॉल्युशन ऑफ द युटरस. इव्हॉल्युशन म्हणजे परत रिवर्ट बॅक होणे, त्या कंडिशनला बोलतात इव्हॉल्युशन. हे पहिले ॲनाटॉमिकल कन्सिडरेशन. ॲनाटॉमिकल कन्सिडरेशन काय होते युटरस मध्ये, इमिडिएटली फॉलोइंग द डिलिव्हरी, डिलिव्हरीच्या लगेच नंतर द युटरस बिकम फ्लेम अँड रिट्रॅक्ट विथ द अल्टरनेट हार्डनिंग अँड सॉफ्टनिंग. डिलिव्हरीच्या लगेच नंतर जे युटरस मध्ये काय होतं, एक फिल्म युटरस स्ट्रक्चर फिल्म होतं आणि रिट्रॅक्ट होतात. रिट्रॅक्ट कसे होतात, एकदा हार्ड होतं एकदा सॉफ्ट होतं, एकदा हार्ड होतं एकदा सॉफ्ट होतं, अशा मॅनर मध्ये युटरस ॲनाटॉमिकली कन्सिडरेशन करतात. देन नेक्स्ट आहे जे युटरसची मेजरमेंट आहे ते असते 20 × 12 × 7.5 सेंटीमीटर. 20 काय लेंथ, काय 20 सेंटीमीटर काय लेंथ आहे, 12 सेंटीमीटर काय ब्रेथ आहे अँड 7.5 सेंटीमीटर आहे थिकनेस. आणि जे युटरसचं वेट असतं ते ऑलमोस्ट 1 kg असतं, म्हणजे 1000 ग्रॅम असतं. ऍट द एंड ऑफ द 6 weeks, 6 weeks म्हणजे 1.5 months, इट मेजरमेंट इज ऑलमोस्ट सिमिलर टू द नॉन प्रेग्नंट स्टेट. द वेट इज अबाउट 60 ग्रॅम. जे 20 × 12 × 7.5 आणि 1 kg जे वेट आहे हे असतं प्रेग्नंट स्टेट मध्ये. आणि 6 weeks नंतर म्हणजे 6 weeksच्या लास्टला हे जे मेजरमेंट आहे हे चेंज होतात आणि चेंज होऊन कुठल्या ह्याला येतात, नॉर्मल स्टेटला येतात किंवा प्री प्रेग्नंट स्टेटला येतात. आणि त्याचं जे वेट आहे 1 kg वरून 60 ग्रॅम पर्यंत येतं युटेरसचं. तर स्ट्रक्चर युटेरसचं आपल्या फर्स्ट इयर मध्ये पण झालेलं आहे ब्रोडल सिस्टीम मध्ये. देन लोअर युटेराइन सेगमेंट मध्ये काय चेंज होतं बघूया. इमिडिएटली फॉलोइंग द डिलिव्हरी द लोअर युटेराइन बिकम थिन, फ्लॅबी अँड कोलॅप्स स्ट्रक्चर. कोलॅप्स म्हणजे पडल्यासारखं, फ्लॅबी म्हणजे असं पाऊस सारखं, आणि थिन होतं लोअर युटेराइन सेगमेंट डिलिव्हरीच्या इमिडिएटली नंतर. ते हा युटेरस रेंजमध्ये बघा, हा एवढा पार्ट आहे, हा फंडसचा आहे, हा लोअर युटेराइन सेगमेंट आहे, हा आहे सर्विक्सचा पार्ट आहे, आणि हा इथून येतोय वजाना. तर फंडस, लोअर युटेराइन सेगमेंट आणि सर्विक्सच्या पार्टला बोलतात युटरस.
सर्विक्स मध्ये काय जे बघूया आता. सर्विक्स कॉन्ट्रॅक्ट स्लोली. द एक्सटर्नल ossicle admit two fingers for few days, but by the end of the first week, the narrow down to admit the tip of the finger only. The external os never revert back into the nulliparous state. जे सर्विक्स मध्ये एक असतं इंटरनल ऑस आणि एक असतो एक्सटर्नल ऑस. तर एक्सटर्नल ऑस मध्ये काय दिसतं आपलं स्ट्रक्चर, टू फिंगर्स इन्सर्ट होते एवढं जागा राहते एक्सटर्नल ऑसच्या सर्विक्स मध्ये कधीपर्यंत, फ्यू डेज पर्यंत. पण पहिल्या आठवड्याच्या शेवट त्या एक्सटर्नल ऑस मध्ये एक फिंगरचं टिप जाईन एवढी पण जागा नसते, एवढं नॅरो झालेलं असतं ते. आणि जे एक्सटर्नल ऑस आहे हे कधीच रिवर्ट बॅक होत नाही त्याच्या नल्लिपारस स्टेटला. त्याची एवढी साईज वाढलेली तेवढी साईजच राहते त्याची. पहिलं बघितलं आपण अनाटॉमिकल कन्सिडरेशन. आता एक फिजिओलॉजिकल कन्सिडरेशन. फिजिओलॉजिकल म्हणजे मसल मध्ये काय चेंजेस होतात ते बघूया आपण. तर मसल मध्ये काय चेंजेस होतात, ड्युरिंग द प्युपेरियम द नंबर ऑफ द मसल फायबर इज नॉट डिक्रीज but there is a substantial reduction of the myometrium cell size. प्युपेरियम मध्ये कुठल्या पण मसलच्या साईज मध्ये किंवा मसलच्या नंबर्स मध्ये किंवा मसल फायबर मध्ये कुठल्या प्रकारचे डिक्रीज होत नाही, परंतु जे मसलचं साईज आहे किंवा मायोमेट्रियल जे सेल आहे त्याच्या साईज मध्ये आपल्याला रिडक्शन झालेलं बघायला भेटतं. विड्रॉल ऑफ द स्टेरॉइड हार्मोन estrogen and progesterone may lead to increase in the activity of the uterine collagen and the release of the proteolytic enzyme. During the puerperium काय होतं, एक स्टेरॉइड हार्मोन रिलीज होतात, त्याच्याबरोबरच कुठले इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन रिलीज होतात. हे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि स्टेरॉइड हार्मोन काय इन्क्रीज करतात, कुठली ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतात, युटेराइन कोलेजनच्या ऍक्टिव्हिटीला इन्क्रीज करतात आणि प्रोटियोलायटिक एन्झाइम सिक्रेट करतात. ऑटोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन होतं of the protoplasm occurs by the proteolytic enzyme which liberation of the peptones which enter the bloodstream. जे ऑटोलायसिस झाल्यानंतर जे प्रोटोप्लाझम असेल ते काय तयार करतात, प्रोटियोलायटिक एन्झाइम तयार करतात आणि पेप्टॉन्स थ्रू ते बॉडीच्या ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर करतात. तर हे चेंजेस होतात मसल मध्ये. Then blood vessel body, the changes of the blood vessel are pronounced at the placental site. The arteries are constricted by the contraction of its wall and thickening of intima following the thrombosis. New blood vessel grow inside the thrombi. जे ब्लड वेसल आहे त्यांचे जे साईज मध्ये चेंजेस होतात ते प्लासेंटल साईडला होतात, म्हणजे प्लासेंटाच्या तिथेच होतात. जे आर्टरी मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन बघायला भेटतं ते कशामुळे होतं, जे आर्टरीचा वॉल आहे त्यांच्या मध्ये कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे आर्टरी मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन बघायला भेटतं. जे न्यू ब्लड वेसल ग्रो होतात कशामध्ये, इनसाइड द थ्रोम्बाई मध्ये. एंडोमेट्रियम मध्ये काय होतं, एंडोमेट्रियम काय या लेयर आहे युट्राइन कॅव्हिटीचा. Following delivery, the major part of the decidua is cast off with the explosion of the placenta and the membrane more at the placental size. The endometrium left behind the varies thickness from 2 to 5 mm. Regeneration occurs from epithelium of the uterine gland, mounts an interglandular stromal cell. डिलिव्हरीच्या नंतर काय होतं, जो मेजर पार्ट आहे डिसिडिओ, आपण मेस्ट्रोसायकल मध्ये बघितलं होतं, डिसिडिओचा जो मेजर पार्ट आहे त्याच्यामध्ये एक्सप्लोजन ऑफ प्लासेंटा होतो. म्हणजे प्लासेंटा जे रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला बोलतो एक्सप्लोजन ऑफ प्लासेंटा. म्हणजे एंडोमेट्रियमची जी आहे साईज and the endometrium left behind the varies thickness from the, जे एंडोमेट्रियमची साईज आहे किंवा थिकनेस आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतं, 2 to 5 mm एवढे व्हेरिएशन दिसतात आपल्याला ड्युरिंग द प्युपेरियम पिरियड मध्ये. Regeneration of the epithelium is completed 10 day and entire endometrium is restored during the third week except the placental
साईट वेअर इट टेक्स अबाउट 6 weeks. जे एंडोमेट्रियमचं पूर्णपणे रिवर्ट बॅक होतं म्हणजे प्रेग्नन्सी स्टेट मध्ये येते 6 weeks पर्यंत येतं. तर पहिल्या 10 दिवसात आपल्याला एंडोमेट्रियम हे कम्प्लिटली रिजनरेशन झालेलं दिसतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 3 आठवड्यांमध्ये आपल्याला एंडोमेट्रियमचं रिस्टोरिंग झालेलं रिस्टोर होण्याच्या प्रोसेस मध्ये एंटर झालेलं दिसतं. आणि ऍट द एंड ऑफ द 6 weeks जे एंडोमेट्रियम आहे ते कम्प्लिटली आपल्याला रिस्टोर किंवा प्री प्रेग्नंट स्टेट मध्ये झालेला दिसतो. जे फंडस आहे तुम्ही फंडल हाईट चेक केली असेल इशियल प्युबिस पासून तर फंडस पर्यंत. फंडस कसं फील करायचं, मदरच्या चेस्ट एरिया पासून लॅटरल हात ठेवून असं पालपेट करत 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 जिथं हाड लागेल तो एरिया फंडसचा. तर फर्स्ट डे ला फंडस असतो म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या पहिल्या दिवशी. ऍट डिलिव्हरी कुठं असतो, अंबिलिकसच्या वरती. डिलिव्हरी पहिल्या दिवशी अंबिलिकसच्या थोडंसं खाली, त्याच्यानंतर डे 2 ला येते, डे 3 ला येते, डे 4 ला येते, डे 5, डे 6, डे 7, डे 9 पर्यंत पूर्णपणे जे प्री प्रेग्नंट स्टेटला असतो फंडस तिथे येऊन थांबतो किंवा तिथे येऊन प्लेस होतो, रिवर्ट बॅक होतो. द युटरस इज टू बी सेंट्रलाइज अँड मेजरिंग टेप. द फंडल हाईट इज मेजर अबोव द सिम्पायसिस प्युबिस. जे युटरस आहे हे सेंट्रलाइज होऊन जातं म्हणजे युटरस जे लोकेशन आहे ते मध्यभागी येऊन जातं. प्रेग्नन्सी मध्ये युटरसचे साईज आणि लोकेशन थोडंसं बाजूला झालेलं असतं. फॉलोइंग द डिलिव्हरी द फंडस लाईज अबाउट द 13.5 centimeter अबाउट द सिम्पायसिस प्युबिस. ज्यावेळेस डिलिव्हरी चालू असते म्हणजे ऍट द टाइम ऑफ द डिलिव्हरी फंडसची हाईट सिम्पायसिस प्युबिस पासून 13.5 centimeter एवढी असते. ड्युरिंग द फर्स्ट 24 hours the level remains constant. Thereafter there is a steady decrease in height by 1.25 centimeter in 24 hours. त्याच्यानंतर ही जी फंडल हाईट आहे ही डिक्रीज व्हायला सुरुवात होती कधी 24 तासानंतर म्हणजे एक दिवसानंतर किती कमी होती 1.25 सेंटीमीटर एवढी कमी होती. सो ऍट बाय तर सेकंड वीकच्या एंडला जे युटरस आहे पूर्णपणे पेल्विक ऑर्गन बनून जातो. युटरस हा प्री प्रेग्नंट स्टेट मध्ये काय कुठला ऑर्गन असतो, पेल्विक ऑर्गन असतो आणि प्रेग्नंट स्टेट मध्ये हा ऍबडोमिनल ऑर्गन होऊन जातो. तर हे चेंजेस होतात युटरस मध्ये. तर नेक्स्ट पार्ट आहे इव्हॉल्युशन ऑफ द अदर पेल्विक स्ट्रक्चर. अदर पेल्विक स्ट्रक्चर मध्ये काय चेंजेस होतात किंवा ते कशा पद्धतीने रिवर्ट बॅक होतात पहिले बघूयात आपण. पहिला आहे वजायना. द distensible vagina noticed soon after the childbirth take long time 4 to 8 weeks to involve it. It regains its tone but never to vaginal original state. Sorry, type mistake. तर जे वजायना आहे हा डिलिव्हरीच्या नंतर लॉंग टाइम घेतो रिवर्ट बॅक होण्यासाठी. किती लॉंग टाइम घेतो, 4 ते 8 आठवडे घेतो. इन वजायनामध्ये एक स्ट्रक्चर असतं रुगू. partially reappears at the 3rd week but never to same degree in pre-pregnant state. रॅग्यू हे प्री प्रेग्नंट स्टेट मध्ये जातं म्हणजे त्याचे जे रिवर्ट बॅक होतं कधीपर्यंत 3 weeks पर्यंत, पण हे पूर्णपणे कम्प्लिटली रिवर्ट बॅक होत नाही. जे नसतं इंट्रोड्यूस remaining permanently larger than the original state. Then the hymen structure आहे it lacerate and represented by nodular tags the and cornelio meritiformis. जे हायमेनचे स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या पण प्रकारचे चेंजेस झालेला बघायला भेटत नाही. ह्याच्यामध्ये एक नोड्युलर टॅग सारखं आपलं स्ट्रक्चर रिप्रेझेंट झालेलं बघायला भेटतं हायमेनच्या स्ट्रक्चर मध्ये.
तर ही एक अनाटॉमिकल डायग्राम आहे पेल्विक सिस्टीमची. तर नेक्स्ट आहे ब्रॉड लिगामेंट आणि राऊंड लिगामेंट मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला. रिक्वायर्ड कन्सिडरेबल टाइम टू रिकवर फ्रॉम द स्ट्रेचिंग अँड रिलॅक्सेशन पेल्विक फ्लोर आणि पेल्विक फॅसिया मध्ये इट टेक्स लॉंग टाइम टू इनोलेट फ्रॉम द स्ट्रेचिंग इफेक्ट ड्युरिंग द पार्टुरिएशन. हे लोकिया लोकिया तुम्हाला माहित असेल. लोकियाचे कलर असतात लोकिया रुब्रा, लोकिया सिरोसा, लोकिया अल्बा. लोकिया काय असतो एक व्हाजिनल डिस्चार्ज असतो ड्युरिंग द पिरियड आपल्याला पेशंटच्या फिमेलच्या बॉडी मधून झालेलं डिस्चार्ज झालेला बघायला भेटतो. ओडर अँड रिॲक्शन इट हॅज गॉट peculiar offensive facial smell. Its reaction is alkaline tendency to become acidic sours at the end. Odor आणि जे लोकियाचा ऑर्डर असतो हा फिशी स्मेल सारखा त्याचा वास असतो आणि ज्याचं जे रिॲक्शन असते अल्कलाइन नेचर मध्ये असतो लोकिया. नेक्स्ट आहे अमाउंट. एव्हरेज अमाउंट ऑफ द डिस्चार्ज फॉर फर्स्ट 5 to 6 days is estimated to be 250 ml. 5 ते 6 दिवसापर्यंत पहिल्या 5 ते 6 दिवसापर्यंत जो लोकियाचा जो अमाऊंट आहे म्हणजे जो डिस्चार्जचा अमाऊंट आहे तो 250 ml एवढा असतो. नॉर्मल ड्युरेशन काय. नॉर्मल ड्युरेशन may extend up to 3 weeks. The red loci may present for longer, especially in women who get up from the bed for the first time in a lateral period. The discharge may be scanty. जो नॉर्मल ड्युरेशन असतो डिस्चार्ज तो 3 weeks पर्यंत असतो आणि जे रेड कलरचा डिस्चार्ज होतो ते रेड लोकाय बोलतात तो जास्त अमाऊंट मध्ये किंवा जास्त टाइम पिरियड पर्यंत आपल्याला पेशंटच्या बॉडी मधून डिस्चार्ज झालेला बघायला भेटतो. तर हे आहे लोकिया रुब्रा, लोकिया सिरोसा, लोकिया अल्बा. ते एक करून बघूयात. लोकिया रुब्रा काय असतो. लोकिया रुब्रा हा फर्स्ट स्टेज ऑफ द लोकिया आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डार्क किंवा ब्राईट रेड कलर मधलं ब्लड दिसतं आणि ह्याचे जे ड्युरेशन आहे 3 to 4 days एवढा असतो आणि फ्लो लाईक्स हेवी ब्लिडिंग हेवी पिरियड सारखा आपल्याला याच्यामध्ये फ्लो दिसतो. लोकिया रुब्रा मध्ये स्मॉल क्लॉट्स असतात आणि माइल्ड किंवा पिरियड लाईक क्रॅम्पिंग स्पेशल मध्ये बघायला भेटतात. लोकिया सिरोसा मध्ये काय होतं. लोकिया सिरोसा इज द सेकंड स्टेज ऑफ द लोकिया. ह्याच्यामध्ये पिंकिश ब्राऊन डिस्चार्ज आपल्याला पेशंटच्या बॉडी मधून झालेला बघायला भेटतो आणि हे मोर वॉटर असतं आणि ह्याचा जे ड्युरेशन असतो तो 4 days to 12 days एवढा असतो. ह्याचा जो फ्लो आहे हा मॉडरेट असतो आणि याच्यामध्ये क्लॉटिंग्स आपल्याला खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात. देणे लोकिया अल्बा. लोकिया अल्बा ही लास्ट स्टेज आहे लोकियाची. याच्यामध्ये येल्लो व्हाईट कलरचा पिक्चर आपल्याला बघायला भेटतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला ब्लड बघायला भेटत नाही. याच्यामध्ये एकदम लाईट फ्लो असतो आणि ह्याचे जे ड्युरेशन आहे 12 days to 6 weeks इतका असतो आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्लॉट्स बघायला भेटत नाही. तर हे 3 होते लोकिया सिरोसा. सिरोसा डार्क रेड कलरचा असतो. नाही सॉरी लोकिया रुब्रा हा डार्क रेड कलरचा असतो. लोकिया सिरोसा हा पिंकिश कलरचा असतो आणि वॉटरी असतो आणि लोकिया अल्बा येलो फिश कलरचा असतो. या डायग्राम मध्ये मग तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल या चार्ट मध्ये. तर आता जनरल फिजियोलॉजिकल चेंजेस